नमस्कार. कुणबी युवा रोजगार विभाग यांच्या वतीने 6 जून 2026 रोजी मुंबई परेल कुणबी ज्ञातिगृह येथे हॉटेल मॅनेजमेंट रोजगार शिबिर राबवण्यात आलं आणि या शिबिराला प्रचंड संख्येने युवक युवती उपस्थित राहिले होते. कुणबी युवा रोजगार विभाग यांच्या वतीने हे मागील 12 वर्षापासून शिबिर राबवण्यात येते. कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष युवराज संतोष, सेक्रेटरी सचिन रामाणे आणि त्यांचे संपूर्ण टीमने यासाठी मोलाचे परिश्रम घेतले. YCA अर्थात यूथ करिअर यांच्या वतीने हे शिबिर प्रत्येक वर्षी राबवण्यात येते आणि अनेक युवकांचं करिअर या शिबिराच्या माध्यमातून घडवलेलं आहे. धन्यवाद. प्रॅक्टिस नसते किंवा सराव नसतो की डायरेक्ट जाऊन त्या हॉटेल मॅनेजमेंटला आपण सुरुवात करू किंवा आपली मुलं थोडी लाजरी असतात, तर मग ते कसं होईल. मग त्यासाठी आपल्या टीमने, रोजगार विभागाच्या टीमने स्वतः हॉटेलमध्ये जाऊन तिथे कसं कार्य चालतं किंवा मुलांना आपले कसं काम करता शिकवता काम कसं. त्याच्यानंतर मग युवा परिवर्तन सोबत जो धडाका सुरू झाला आहे हा एक कार्यक्रमाचा आपण दरवर्षी 10वी 12वीचे रिझल्ट लागले की आपण हा आवर्जून कार्यक्रम घेत असतो. समाजातील मुलांना, त्याचबरोबर बाकीच्या समाजातील मुलं आली असतील तर ह्या समाजात त्यांना अजून कसं व्यवस्थित राहता येईल, वागता येईल, सन्मानानं जगता येईल, तर ह्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. बोलू पण मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, कारण खूप लांबून आलेले आहात. खूप संध्याकाळी म्हणून जास्त उशीर होईल, तर जास्त वेळ तर मग आपण आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर तुम्ही आउट ऑफ कंट्री सुद्धा जाऊ शकता. तर मी रायपूरवरनं परत मी बँगलोरला झालं, तर मी बँगलोरला न जाता माझ्या मॅनेजरला मला परत मुंबईमध्ये बोलवलं आणि आता मी इथे लेमन ट्रीची नवीन प्रॉपर्टी ओपन झाली ओरिका लेमन ट्री बाय स्काय सिटी. त्याच्यामध्ये ॲज अ आता सोशल पण वर्किंग काम करतो पेस्ट्री शेफचं. असं माझं एक करिअर आहे. धन्यवाद. मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही बाकी फ्रंट ऑफिस में मेरे को प्रतिसाद इतना अच्छा दिवसभर बोलले किंवा आपला जे आपण मला तर मुलं दाखवली ते शब्द दाखवले, काहीतरी बोला, आपल्या स्वतःबद्दल माहिती सांगा. हा मी, माझं नाव हे आहे, की इथून आहे, मी आल्या त्या प्रोग्राम का यावं असं वाटलं की नाही, घरात काही काम नव्हतं वगैरे म्हणून आलात की काय, काहीतरी आपल्याला पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं. आज इथे सगळे जे बसलेले आहेत या गोष्टीसाठी की मला कशी माझ्या एका मित्राने एक प्रश्न विचारला की जी मुलं मुंबईच्या बाहेरून येणार आहे त्यांच्यासाठी व्यवस्था काय. तर या ठिकाणी आपण जिथे बसलोय ना, इथे वरती आपलं हॉस्टेल आहे, फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी अजून नाही आहे, ते आपण करू शकतो, नंतरची गोष्ट आहे. पण या ठिकाणी आज तारखेला 12 मुलं आहेत, म्हणजे अजून 8 डोक्यात घेऊन सोडलं. आणि जेव्हा आजी तुमच्या आमच्याकडे त्यांना त्यांच्याकडून करायचं असेल त्याने मात्र तिकडून जरूर करा. पण ज्यांना वाटतंय की दुःख दारिद्र्य गर्दीत आपण सगळे पळून जातो आहोत आणि ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी मिळते आहे, या संधीचं सोनं करून आपलं आयुष्य सुखकर करायचं आहे, त्याने मात्र हा फॉर्म भरला पाहिजे. का? कारण यासाठी एकही रुपयाची फी आकारली जात नाही युवा परिवर्तन संस्थेतर्फे आणि नाही कुणबी युवातर्फे. सामाजिक संघटनेचं हे सगळ्यात असलेलं मोठं संस्कृत हे आम्ही सगळ्यांनी जपलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं त्या माझ्या सहकार्यासाठी वाटलं पाहिजे की रत्नागिरी, रायगड सोडून साताऱ्यातला माझा सहकारी सुद्धा इथे हॉटेल मॅनेजमेंटसाठी येऊ शकतो. आमच्याकडे साताऱ्याचं एक सहकार्य आहे, दराडे. दरवर्षी बळीपाडला साताऱ्याहून ती व्यक्ती मुंबईत येते आणि प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे नाव जरी जातीचं असलं तरी काम मात्र समतेचं आहे. माणसातल्या माणसाला माणसात आणण्याची ही प्रक्रिया आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण मागे राहू नका. तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुखकर करायचं असेल तर मात्र या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये तुम्ही यायला पाहिजे. आम्ही असं कधीच कोणाला सांगत नाही तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर, खूप चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या चळवळीत यायला पाहिजे. तुम्ही यायला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे, पण त्यासाठी तुम्हाला आम्ही ओढून याच्यात आणणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतः वाटेल की आता माझं आयुष्य सुखकर झालेलं आहे, मी माझ्या आयुष्यात सुखकर होतो आहे, तर माझ्या आयुष्याचा काही सावय मी माझ्या सामाजिक चळवळीसाठी सुद्धा द्यायला हवा. मागे सांगितल्याप्रमाणे हाफ करा, चप्पलवाला नका काढू.